काय तुम्हाला माहीत आहे की हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळणारी पावभाजी तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता? त्यासाठी कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये हिरवा वाटाणा, बीट, फ्लॉवर आणि बटाट्याची साली काढून मध्यम आकाराच्या फोडी करून 2 वाट्या पाणी घालून 3 ते 4 शिट्या काढून कुकरला शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी 2-4 शिमला मिरची भिजवून ठेवले होते. त्या मिक्सरमध्ये वाटायचे आहे. त्यासोबत आलं लसूणसुद्धा 2 चमचे पाणी घालून छान असं बारीक वाटायचं. आता ही वाटलेली पेस्ट आपण बाजूला ठेवूया. कढईमध्ये फोडणी करायची आहे. 2 चमचे तेल आणि 1 चमचा बटर आणि 1 चमचा जिरे छान परतवून त्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे, टोमॅटो 2 मीडियम चिरलेले आणि शिमला मिरची छान चिरलेली अगदी मस्त अशी परतवून घ्यायची. आता त्यामध्ये सर्व मसाले घालायचे. त्याचबरोबर 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घालायचा आणि मीठसुद्धा घालायचं. आता जी आपण पेस्ट करून ठेवली होती ती सुद्धा परतवायची. शिजवलेल्या भाज्या घालायच्या. छान अशा स्मॅशरने स्मॅश करायच्या. आपली पावभाजी इथे सुंदर तयार होते. 1 वाटीवर पाणी घालायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी शेवटी यामध्ये बटर घालायचं. खूप छान फ्लेवर होतं. 2 मिनिटं फक्त शिजवून घ्यायची. आता ही हॉटेलसारखी तयार झालेली पावभाजी गरम शेकलेल्या पावांबरोबर खायला द्यायची.